राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आला असून विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यानं लगेच घोषणा होणार नाही असंही सांगण्यात आलंय। कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढणार आहे। मात्र 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। राज्यातील शेतकऱ्यांना जून महिन्यात गुड न्यूज मिळेल। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जून महिन्यात घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। त्यानुसार आज मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाणार आहे। 2 लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेस मान्यता देण्यात आली। त्यानुसार 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरकार माफ करणार आहे, तर नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिली जाणार आहे। विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राज्यात ही कर्जमाफी लागू केली जाणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली असून 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटी रुपयांची ही कर्जमाफी असणार आहे आणि या निर्णयाचा थेट 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।